हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे. पायल आणि पायलच्या भावाच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अरे सॉरी पायल आहे मोठलं पोरगच म्हणून राहिलंय. पायल आणि पायलच्या भावाचे म्हणलं का मी. प्रत्येकाने प्रत्येकच्या भावाचे माझे तुम्हाला पायल आणि पायलच्या भावाच्या हे केस म्हणजे हां ते पण होऊ शकतं ना, पायलचा भाऊ हाच. तर परत आमच्यावरतीच वेळ आलेली आज गुरुवार आणि आजची दिनांक नाही सांगू शकत. दिनांक काय आजची 4 जूनचा हा ब्लॉग आहे. आणि तुम्ही बघताय लाईट गेली आमच्या इथं. तर आमचं चाललंय काम आपल्या धन्याशा बिल्ल्याच्या सक्षमीला हवा घालण्याचं. डबी तिथे ठेवून डोके बशी टिकल्याची हो लावायची. अरे बाबा सकाळपासून काही तेच सांग रे कारण तू तेच कारण सांग. कुत्र्यासारखं काम होतं. कुत्र्यासारखं पण नाही म्हणता येणार, बैलासारखं जनावरासारखं काम केलंय मी. काय काम केलंयस. उठले पहिली तर बेडशीट बदललं, ठीक आहे, ते बेडशीट धुवायला टाकलं, झाडू मारला, फरशी पुसली, एवढं ठीक ते माझी कपडे होते ती धुतली, ठीक आहे. माझी काही कपडे होते हातात त्याची ती धुतली, ठीक आहे. तर गाईज आता 99% मला तुम्ही आता व्लॉग बघताय जे पायलनी काम केलंय आता सगळं तुम्हाला वाचून दाखवलो ते तुम्ही पण करता का तुमच्या घरी का नाही करत ते मला कमेंट. मग तू असं का म्हणते लय काम केलंय ही झोपली होती तेवढ्या वेळात केलंय असं म्हणायचं. असं म्हण ना, सक्षमी पटपट काम केले त्यामुळे मला दमले जास्त. हो खूप दमली की हा असं म्हण ना, मी लय काम केलंय हे केलंय. आता सगळ्यांच्या घरात तशी करतात ना. अर्ध्या तासात मी हा एक म्हणू शकतो 12 तासात काम केलंय. मग यावर तुम्ही पण आता घरातले लेडीज आहे, तुम्ही पण तुम्ही पण सकाळी उठला तर तुम्ही पण हातरून काढता, जे तुम्ही हातातला ते काढता, जे तुम्ही तुमचे जे भांडी बिंडी आहे तुम्ही घासता, धुणं बिणं आहे ते धुवता की ना. धुणं धुवायचे सक्षी पायल का, कारण की सक्षमीचे कपडे आपण वॉशिंग मशीनला नाही लावू शकत, त्यामुळे पायल ती हाताने धुवती. आणि पायलला म्हणायचं हे होते की सक्षमी झोपली त्या 15-20 अर्धा एक तासात सगळं मुरकलंय असं तू म्हणलं पाहिजे नव्हतंस. ते असं वाटतं की मग हे काही जगाच्या वेळेस काम करते कसं परत म्हणतात काय काम करते. मला समजून घेणारे आहेत, तू नाही समजून. तुम्ही पण करता का नाही, सगळेच करतात का नाही. तुम्ही समजून घेऊ शकता बरोबर. काय समजून नाही घेतलं त्यात, ह्यात समजून घ्यायचं काय होतं. आणि मला कुणाकडनं अपेक्षाही नाही अशा लोकांकडनं. समजून काय घ्यायचं होतं त्यात. गाईज तुम्हीच मला समजून घ्या. समजून आणि आता काम केलंस तू, ठीक आहे. आता म्हणून पाहिजे काम केलं रे, काम केलं रे असं म्हणू का. काम केलं रे पिले तू नाही, तुला नाही, तुझ्या समोर नाही कलायची. हो तू झोपा, तुला दोन्हीकडे हवा मारते म्हणजे पडा आडवं. अगं बाई आज पण सक्षमी लवकर उठली होती पण ती काय खेळली नाही, परत झोपली ना. फिडिंग करून ती परत पायलने परत झोपली तिला. आणि आज आम्ही लेट उठलो. हां पायल पण करतात लेट झोपली. काय पिले बघते मी बोलतोय आपले सबस्क्रायबर बोल. हां तुझे बरं पण बोलू. आपलं गाणं म्हणायचं का, नेहमीचं गाणं तिथली ओली. हां तिथली ओली माझ्या तिथली ओली. तर आता काही जून महिना चालू झालेला आहे. आता ह्या महिन्यात गिव अवे करायचं आपल्याला परत. तुम्हाला माहिती आहे ते गिव अवेसाठी काय प्रोडक्ट असणार आहे तुम्हाला सांगूच आपण पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग तुम्ही बघत राहा सगळे. काय चॅलेंज असणार आहे आणि काय गिव अवेला गिफ्ट असणार आहे तुम्हाला सांगूच. आणि गिफ्टला जरा पुढं मागवू शकतं, जर ज्यांचं कोणाचं नाव येईल गिफ्ट जरा कुरिअर करायला पुढं मागवू शकतं. आळसपणा आमच्यात आळसपणा बरोबर आहे. कुठलं काम माझ्याकडनं वेळेवर होत नाही, त्यामुळं तो गिफ्ट आपल्या ज्यांना गिफ्ट त्यांच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो, बाकी काही नाही. तर आता लाईट आल्यावर भेटू आपण, कारण की लाईट नाही आहे आणि आमची हालत लाईट नसले खूप बेकार म्हणजे खूप बेकार होती. आमचा हातच खूप दुखतं हवा मारून कारण सक्षमीला कंटिन्यू आम्हाला हवा घालायला लागते. बाहेर घेऊन जायचं. तर हे बघा गाईज लाईट गेले तर आम्ही आलो फायनली वरती. पायल तिला बाहेर जरा हवा देते. उठली त्यात झोपली होती मगाशी, झोपली होती मगाशी ती उठली आता. म्हणलं चला पायल वरती जाऊ. लाईटीचा काय भरोसा दिसत नाही, गरम लय होते तिला. खूप जास्त गरम होते, खूप म्हणजे खूपच जास्त. नशीब बाहेर जरा ऊन नाहीये, सावली पडली. असं वाटतं पाऊस येणार आहे, एकदम ढगाळ वातावरण झालंय. बघते बघ आता सक्षमी इकडे तिकडे सगळीकडे. ती म्हणते आले 7 पडद्याच्या तो बच्चा. 7 पडद्याच्या बाहेर आले ती. काय ग बाबू इकडे सगळीकडे छान छान घर दिसतात, बिल्डिंग आहे, पक्षी वरती है ना. तू रोज यायचं पाणी द्यायला झाडांना. तर आता बिंगो आली आता. प्रांजू गावाला गेली त्यामुळे बिंगो एकटीच आता. तर आता आम्ही सक्षमीला कुठलं गाणं म्हणलं तर आपण आता तिथली उडी गाणं म्हणून झालेलं आहे आमचं. आता आम्ही सक्षमीला शिकवणार आहे ABCD. ठीक आहे सक्षमी, आर यू रेडी? येस शी इज रेडी. ठेव A for apple, B for ball, C for cat, D for dog, A B C D E for
ई बी सी डी ई शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. ई फॉर एफ. ई फॉर एफ कसं काय? ई फॉर एलिफंट ना. ई फॉर एफ एलिफंट आणि एफ फॉर एफ काय येतं? जी. जी फॉर असं नाही म्हणते तुम्हाला, आपलं नॉर्मल म्हणतात. ए बी सी डी ई एफ जी. काय ग? हा पायल आवाज दिला होता मामीला. जी एच आय आवाज दिला का तू? बरं बरं. आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ओ तू म्हण. तर काहीच लाईट काय अजून आली नाही. गुरुवारी वाजले जात तसे 2. पाहिजे जेवण बनवायला गेली बाहेर. साक्षीमीला थोडं तर मी खेळवते. बिंगू आणि मी बघा, बिंगू इथे बसली आणि आम्ही दोघं साक्षीमीला खेळवतो पण काय खेळवते? ABCD शिकवतोय. याला खेळणं म्हणजे का नाही पिले. हो पण ती बघते कंटिन्यू तोंडाकडे बघते. ही पोरगी खाली 2 वाजता गेली जेवण करायला बनवायला. जेवण वगैरे बनवरती आले. 2 वाजता गेली, आता 2:30 वाजल्यात. एवढ्या ही पोरगी ना हिला हवा मारली नाही केली, गप शांत पडली होती. जेव्हा हिला बघितलं तेव्हा हिने आवाज चालू केलाय. का ग काय सांगते मम्मीला तू? लय त्रास दिला मी तुला. हा लय मुदाम करते तू. एवढ्या काय जेव्हा हिला बघितली की बॉम्ब पडला. थांबा की तिला घेतो पहिला. तर हां काय सकाळी लाईट गेली ती. लाईट आली 4 वाजता. हां 4 का 3 वाजता लाईट आली. आम्ही टेरेसवर जाऊन बसलो होतो, तुम्हाला माहिती टेरेसवर. नंतर खाली आलोय. आता साक्षीमीला आंघोळ घालायचं टायमिंग झालेलं आहे. हे पिली साक्षीमीची आंघोळ चालू आहे आता. आणि तुम्हाला कालच आणली. कालचे ब्लॉगमध्ये दाखवायचं विसरलो, कारण कालचं परवाचा दोन्ही ब्लॉग मिक्स आहेत. तुम्ही जो कालचा ब्लॉग बघितला तो. मी फायनली चप्पल घेऊन आलेलो आहे. हे बघा चप्पलीला माझ्या मूर्त निघलेला आहे 3-4 महिन्यानंतर. नाहीतर माझी चप्पल तुटल्यापासून मी घरातली ती आपली कोल्हापूर चप्पल असते ना ब्लॅक, जी आपण बाहेर प्रोग्रामसाठी घालतो, तीच घालून फिरायचो. बरमुडावर पण तीच मला व्हायचं जायला. मग काल व्हायचं पण म्हणलं बाबा जातो, आज वेळ भेटला तर जातो म्हणलं. तर चप्पल आणली. अजून मला कपडे पण घ्यायचे ते काही 3/4 किंवा नाईट पॅन्ट नाईट शर्ट पण घ्यायचे ते. त्यासाठी मीच जाईल. पाहिलं आम्ही जो काय जाऊ शकत नाही, कारण की बाळाला आपण बाहेर घेऊन अजून सुद्धा जात नाही गाडीवरती. ऊन खूप आहे. जोपर्यंत पाऊस असा वातावरण थंडगार झालं नाही तोपर्यंत आपण साक्षीमीला बाहेर घेऊन जाणार नाही आहे. कारण गरमी ऊन आणि बाहेर परत फिडिंगला प्रॉब्लेम सगळ्या गोष्टीमुळे नको म्हणलं बाई मी एकटाच जातो. त्यामुळे आज नाही, उद्या किंवा परवाच्या दिवशी बघाच कमी ब्लॉगमध्ये मी जाऊन नवीन कपडे मला घेऊन येईल. चप्पल कशी बघा फायनली घेतलेली आहे मी. तर गाईज हे बघा, मी आज बनवतीये शाक भाजी. मस्त मी त्यात टाकलंय बटाटा, परत हे वांग आणि हरभरे. छान अशी भाजी बनवतीये. आणि भाजी बनवताना आहे ना मी रेसिपी नाही टाकली, कारण की आता तुम्हाला माहिती आहे माझी खूप जास्त गडबड होती आजकाल. स्वयंपाक बनवायचं, परत वरती जाऊन साक्षीमीला बघायचं. आता प्रतीक आहे साक्षीमीपाशी म्हणून मी खाली आली पटकन. आणि अर्धा माझा स्वयंपाक करून मी परत जाणार साक्षीमीपाशी बसायला, कारण की प्रतीकला पण त्याची कामं आहेत. सो असंच चाललं आता ॲडजस्टमेंट. आता मी लावते भाताचा कुकर. एका हातात मोबाईल धरला, एका हाताने तांदूळ धुतीये. म्हणून तुम्हाला भाजी कशी केली तिने दाखवली आहे. आता मी कुकर लावते पहिला भाताचा. गाईज माझा सगळा स्वयंपाक बनवून झालेला आहे. आणि आज खूप लवकर स्वयंपाक उरकला, कारण की मी खाली किचनमध्ये खूप लवकर आले होते. आणि तुम्हाला आज दाखवते मी काय काय बनवलं आहे. इथं बनवलं आहे मी अंड्याचं कालवण, हे माझ्यासाठी आहे. इथं बनवली अंड्याची पोळी, ही प्रतीकसाठी बनवली आहे. आणि इथं आहे आपली ही शाक भाजी, जी दिसते एकदम भारी. ही मी नाही खाऊ शकत,
म्हणून मी माझ्यासाठी अंड्याची भाजी बनवली. तुम्हाला गैरसमज होईल वेगळ्या भाज्या का बनवल्यात, कारण की त्याच्यामध्ये हरभरा आहे आणि वांग पण आहे, त्याच्यामुळे मी ती भाजी नाही खाते. तर ती सगळे बाकीचे खाणार, मी अंड्याची भाजी खाणार आहे. आणि इथं भात आहे, परत इथं भाकरी आहेत. असं माझा आजचा स्वयंपाक. आणि आम्ही आज एवढे आयटम बनवले, तर खूप कमी वेळात तर नाही म्हणता ना, तेवढा वेळ लागला रोजच्या प्रमाणे. फक्त मी लवकर आले होते म्हणून आज लवकर वरती झाले. आणि सक्षमीला पण आवरायचं अजून, ती उठली असणार आहे असं वाटते मला, आवाज तर नाही आला अजून. तर लवकर वरती जाते, मला गरम पण लय झालंय आणि मी थकली पण, माझी पाटण खूप कामातून गेली. आता झालं मी कधी जाऊन पडतीये वरती जाते. पहिलं खुर्चीवर बसते मी, श्वास घेते मोकळा. तिची सगळी झोप नाही गेली. सगळे आवडून सगळ्या आज मामी पण आली. हे बघा मान कशी उचल, हे बघा, हे बघा, हे बघा ना. असा झटका बसल ती उचलती मान पहिल्यापासूनच. दोन महिने झालं ना. हा 2 महिने झाली. 1 महिना झाला मावशी नाही भेटली. हा 1 महिना झाला. 1 महिना झाला. अहो खुर्ची किती काय ग ओळखती का नाही विसरली? अयो चिडली ती मावशीवरती. एवढं 1 महिना भेटत राहिली. उठली ती? उठली काय ना, थोड्या वेळ तिचा आवाज येईल, मग तुला कळेल. दोनच खुर्ची आहे बघ. पहिला मागल. अयो कोण आलं गं? काय झालं रडायला? करायचं माहिती का? काय झालं? पायावर असं हात ठेवायचा. तर काय कार्यक्रम मम्मी एवढं मागं ठेवलायस? कार्यक्रम ना हे बघा मागे मम्मीच्या मागे दिसतंय तुम्हाला. मम्मीच्या मागं आता काय अधिक महिना आहे. अधिक महिन्यामध्ये सगळेजण आईची ओटी भरतात. ठीक आहे, आईची ओटी भरतात. आता आई नाही आहे मला, तर तुम्ही म्हणतात बहिणीची आणि भाऊजाईची. ही मोठी भाऊज आहे आणि ही मोठी बहीण. तर तुम्ही आईची आणि हे दादू हा तिला आठवलं आता तिच्या व्हिडिओ काढायचा. बघा हे बघा हे बघा ह्यांची ब्लॉग मध्ये कशा व्हिडिओ काढायचा, माझ्या मध्ये पण काढत. तर आता का तुम्ही म्हणतात तुम्ही वहिनीची आणि बहिणीची ओटी का भरायला लागलाय, तर खरं कारण सांगायचं परत बोल चालूच केलं त्यांनी ना. परत चालू कर, परत नवीन व्हिडिओ. हा हा. तर अधिक महिना आहे. अधिक मासामध्ये दान करतात, कोणाची ओटी भरतात, कोणी धातू दान करतात, कोणी सोनं दान करतं. तर आता मी आता तुम्ही म्हणता की माझी मोठी भाऊज आहे, ही मोठी बहीण आहे, की तुम्ही मोठ्या बहिणीची भाऊजाईची ओटी का भरताय. तर मी 5 वर्षाची असल्यापासून भावाने पुण्यात आणली माझ्या, आणि पुण्यातून आणून ह्या दोघींनी माझं संगोपन केलेलं आहे. ही मोठी भाऊज आहे आणि ही बहीण. माझं शाळेपासून लग्नापासून माझ्या संसारापर्यंत सगळं ह्यांनी केलंय. तर मग माझ्या आया ह्याच झाल्या का नाही, त्यामुळं आया म्हणून एक भाऊज आहे आणि बहीण यांच्या वाट्या मी भरते. अयो सक्षमी उभी राहिली, आम्ही नाही पाहिली. तर आमच्या सक्षमीला पहिली गिफ्ट आणलंय, हो दाखवते तुम्हाला. बापरे. छान छान गिफ्ट आणले आमच्या सक्षमीला. पहिली राणी हे झोपत तिचं वाटलं नसल. लक्ष्मीच्या पायाने आली घरात. लक्ष्मीच्या आली लक्ष्मीच्या. तर इथे चालू आहे कार्यक्रम. मम्मी नाही की मम्मी. बंद कर दे. माझं काय मान नाही. तरी पण दिलाय मम्मीनी मान. बेन महत्वाचं तर हे आमच्या सक्षमीला आणले मी. हे पैंजण टाळ्या सरप्राईज सक्षमी नाचा. आता पाय वाजणार तुझे. हिरो मध्ये कर रे सोनू. हेच करते व्हिडिओ ना. नंतर काढते, परत पहिले घालून वगैरे घे, नंतर व्हिडिओ काढ परत घालताना. हो का? हे सक्षमीसाठी मी केले छोटस आपलं. चालायला लागली की आपण छुमछुम करू मस्त. छान छान. अयो छुमछुम वाजते. सायकल वाजणार आता छुम 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 छुम. हा काय आणलं बाळा आजीनी. अयो वाजते पडलं पायाचे एवढे वळवळ करते तिचे.
अय्यो वाव सक्षमी हे बघा सक्षमीचे पाय सगळे बांधायला लागलेत वाव आई काय बांधती तू आई पाय काय दलती तू इंजेक्शनचे पाय आले 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 सक्षमी मनातल्या मनात बोलत असेल इंजेक्शन दिलं तर बोले बाबा आम्हाला हे केलं हो काय नाही पहिल्यांदा आहे ना रे हो हे बघा चुम 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 अगं बाई अगं बाई अगं बाई चुम 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 काय म्हणते पाहिजे आता हा पाय तिचा हल्ला पहिली तू घाबरणार घुंगरावर पहिले तू घाबरणार उठती का काय उठती का काय उठती का काय मोठं वाटतंय जरा का नाही तर आता झालेला सगळा कार्यक्रम काय राहिलं शेवटचं मी दोघी जरी बसायला हात कुंकू लावते दोघीच्या हातात एकच पिशवी देते कुठं हो जरा 5 मिनिटं ये आजचा दिवस याच्यामध्ये औषध राहील ना ते हा आयुष्यभर राहील तुम्ही तुमची पिढ्यान पिढ्या बघतील पुढे जाऊन पुढे पुढे बघते ना किती? पुढे धोंड उतरायला लागती असं नाही युट्यूबवर टाकलं की डिलीट होतं उतरायला लागत त्याला. तुमची 7वी पिढी पण बघेल पुढची हा, मग काय? दादा एक व्हिडिओ करून घे ना नंतर गाणं टाकल मी कॅमेऱ्यात कर कॅमेऱ्यात कर मग मी नाही केलं ना. हे 3 वर्षाची आहे बघ, 3 वर्षाची गोल्ड असते कॅमेऱ्यात कर तर मामीनी पण त्यांच्या का कोण कोण लागतात नंदनला पण केलंय का त्याला धोंडा केलाय आणि धोंड्याला काय केलंय तुम्हाला घातलंय का तुम्ही चांदीचे जोडवी चांदीचे जोडवी केलेले आहेत मामीनी त्यांची आई जिवंत नसते तरी पण आमची मामी सगळं पार पाडती जे काय रीतिरिवाज आहेत ते बरोबर बोलते ना आम्ही अशाच गोळा नाही तुम्ही बोला अशी 100 गाठा अशीच तर मामीने तिचं कर्तव्य पार पाडलेलं आहे आता हे प्रकार हे बघा नको वाकू हे तू नको वाकू बसा आताच हे गावाला जाऊन पार्टी करून आले सगळे अरे याच्या पाया पडू दे. पड 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 सुख निरोगी राहा थांबा दाखवते काय दिले आमच्या पावसाने आम्हाला सविताने नाही आणते बरं तुम्हाला नाही वेळ सांगावं हे बघा तर आम्हाला प्रत्येक अधिक मासात आहे ना आमच्या भावाच्या जोडवे असतात त्या पायात आहेत त्या देखील आमच्या बहिणीच्या जोडवे आहेत आणि ते आम्हाला बनवून घेतात प्युअर चांदी घेऊन बनवून घेतात किती म्हणजे मग कितीतरी वर्ष झालं भाऊजेच्या जोडवे आहेत आम्हाला आम्ही जोडवे अजून केलेच नाही जे लग्नात घातलेले होते ना तेच असतील म्हणते भाऊजेचे जोडवे या वर्षी पण आम्हाला भाऊजेकडे मिळाले गिफ्ट त्यामुळे नंतर सगळ्या खुश होत्या. हे बघा स्माईल केवढी मोठी ना स्माईल हिला पण मिळाले हिला साडी घेतली आम्हाला दोघींना जोडवे मिळाले मावशीला नाही देऊ शकत ना म्हणून हा साडी म्हणून मावशीला साडी घेतली पायाचा जीवर खाली झाला का काढलं पायातलं पडायला लागलंय का हो मोठं आलंय काढलं मामी व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे मामी अशीच थांबली पोच देऊन आणि मम्मीने केला सगळ्यांना शिरा हे बघा कारण मामीला मम्मीच्या हातचा शिरा खायचा होता मम्मीने ती व्हिडिओ टाकली व्हिडिओ मध्ये दाखवला होता शिरा तर त्यामुळे मामीला खाऊशी वाटला शिरा हे बघा आलं वरती जेवण वगैरे करून पाहिजे मस्तपैकी आज शॅकची भाजी कशी शॅकच म्हणतात त्याला वांग बटाटा हरभरा हे सगळ्यांची भाजी केली होती हा पिलू नको ललू जेवण वगैरे झालं सगळं आणि पायाला तिच्या आजीने केलेले मस्तपैकी पायातले पैंजण तर मला वाटतं ते जरा कडक होते ते कडक आहेत जरा ते आणि ते पायात देत नाही मला वाटतं बहुतेक एक्सचेंज करायला जावं लागणार आहे ती तिच्या मम्मीला आवडत होती मला नाही तर त्यामुळे मला काय बोलू नका आणि मी तिला आता घेऊ शकत नाही कारण हे कपडे आता मला चेंज करतात म्हणून तिला मी आता मी माझं चेंज केल्याशिवाय मी प्रे झाल्याशिवाय मी तिला घेऊ शकत नाही हात लावू शकत नाही गाई हा नियम आहे काय बोलायचं आता मी बाहेर जाऊन आलो ना मी त्यामुळे मी बाहेरचे कपडे आता तिला हात लावू शकत नाही मला तोंडात पाहिजे येऊनच हात लावल्यामुळे आहे पायाला आतमध्ये गेली तोंडात पाहिजे व्हायला आता झाला विषय पिलू नको रडू अगं 2 मिनिट थांब की किती मम्मा आगाव तर पायाला तुम्ही बोलत थोड्या ओ माय गॉड हे खूप 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 कठीण गोष्ट आम्ही आमच्या आयुष्यात करतो जगाचे वेगळे करतो आता
किती ते सक्सेसफुल होतात आम्हाला काही माहीत नाही, पण आम्ही आमच्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय. मी असं म्हणतो ते लागला आणि अगं आगाव पोलगी माझी आगाव. पाय म्हणते आजचे शब्द नको बोलू आगाव तुझ्या समोर. तर बघूया, तुम्ही पण बघणार आहे ना, आम्ही पण बघणार आहे सक्षमीच्या बोलल्यावर. सक्षमी काय काय शब्द शिकते ती. प्रयत्न तर आमचं चांगलंच आहे, त्यात काय वाईट नाही आहे. असं नाही पडत. पहिले तू तिला घे. हो, तू पहिले तिला घे. तू लवकर लवकर बाहेर आहे, नंतर लेक्चर मला दे. पहिले तिला घे. मी घेऊ शकत नाही काही, तुम्ही समजून घ्या. पिलू मी तिला थोडं खेळवतो, थांब जरा. ए पिलू. हो 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 हो. काय ग काय. हो हो. काय तुला सॉन्ग म्हणू मी गाणं म्हणू. तिथली उडी तुझा हात दिसतो तिथं कॅमेल्यात. तिथली उडी उडना सकी, तिथली उडी उडना सकी, उडना सकी तो ट्रेन में चढ़ी, उडना सकी तो ट्रेन में चढ़ी, ट्रेन में चढ़ी तो रोने लगी. ती कोणाच्या बापाला ऐकणार नाही, तिच्या बापाला पण ती ऐकणार नाही. काय बोलायचं आता. हो, तिथली उडी उडना सकी तो ट्रेन में चढ़ी तो रोने लगी तो ड्राइवर ने बोला आजा मेरे पास. तितली बोली हट बदमाश मेरे गली पास. हे चिमणे नको लोलू. हो आली मम्मा आली काय तुझी. ती नाही ऐकत. तिला दूध पाहिजे असेल तरी कोणाच्या तिच्या बापाला पण ऐकत नाही. काहीच तिच्या बापाला पण ती ऐकत नाही अजिबात. काय करायचं, कोणाच्या बाबतीत लांबच. ती तिच्या बापाला ऐकत नाही, ते तिच्या आता आईला ऐकणार. आता तुम्ही फक्त 2 मिनिटं आवाज ऐकता तुम्ही कंटिन्यू. आता 2 मिनिटं तिचा आवाज बघा. आता थांबा तिला पाय लावून तिला घ्यायचंय. दम काढा तुम्ही. ऐकताय आवाज ऐकताय. पायल प्लीज, ती जर घशाला कोरड पडली असेल प्लीज लवकर प्लीज. बघा फरक जाणवला तुम्हाला फरक जाणवला की नाही. सांगतो तिच्या बापाला पण नाही ऐकत गायचं. काय करायचं. चला आता भेटू आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा चांगल्या एनर्जीने आणि चांगल्या टॉपिक सोबत. बाय बाय.